अजित पवारांचा मृत्यू हा अपघात की घातपात हा तपासाचा हेतू असल्याचं सीआयडीनं पत्रकार परिषदेत सांगितलं. भरपूर पुरावे गोळा केल्याचं देखील सीआयडीनं सांगितलंय. सर्व माहिती घेऊन निष्कर्ष काढणार आहोत. घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करू असं सीआयडीनं स्पष्ट केलंय. PSRची विमानं न वापरण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेनेचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे बळ मिळाल्याचं देखील रोहित पवारांनी सांगितलंय. अजित पवारांच्या मृत्यूचं राजकारण सुरू असल्याचा थेट आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी रोहित पवार आणि संजय राऊतांवर केला. संशय व्यक्त करून सामाजिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो अशी टीका देखील सदावर्ते यांनी केली आहे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी चौकशीमध्ये रस घेतला पाहिजे, तर गुन्हा का नोंदवला जात नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना सवाल केला पाहिजे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं. सुनेत्रा पवारांनी सवाल उपस्थित करावा ही अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली आहे. शरद पवार राज्यसभेवर आले तर आम्हाला आनंदच होईल असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं. शरद पवार जर एनडीएमध्ये आले असते तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, मात्र त्यावेळी त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही असं आठवलेंनी म्हटलंय. लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज ठरलेल्या नियमांनुसारच चालतं. कुणाचंही तोंड आम्ही बंद करत नाही. चुकीचं बोललो की माईक बंद पडतो असा टोला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना लगावला. राहुल गांधी कितीही भाषणं करत असले तरीही नरेंद्र मोदी यांचा सामना करणं बच्चो का खेल नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत संपली असून उर्वरित ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीला संपली. मात्र अद्यापही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न झाल्यानं राज्य सरकारनं मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. कोल्हापुरातील गोकुळ निवडणुकीचा बिगुल वाजलाय. यासाठीची ठराव संकलन प्रक्रिया 9 मार्चपासून सुरू होणार आहे. 5 वर्षांपूर्वी गोकुळची निवडणूक झाली होती. विद्यमान संचालकांची मुदत 4 मे 2026 रोजी संपणार आहे. पंढरपूर नगरपालिकेनं जलसंपदा विभागाची पाणीपट्टी थकवली आहे. नगरपालिकेनं तब्बल 6.5 कोटींची पाणीपट्टी थकवली. दरम्यान 7 दिवसात थकीत 6.5 कोटींची थकबाकी न भरल्यास पंढरपूरकरांवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी स्थायी समितीच्या समोर सादर केला जाणार आहे. स्थायी समितीच्या नवीन सभापतींची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या विशेष सभेत हे सादरीकरण होणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आमरण उपोषण अखेर मागे घेतलं. शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव यांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे. कांदा आणि मका पिकांना कमी दर मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. उपोषणकर्त्यांच्या भावनांशी शासनही सहमत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालकमंत्री विखे पाटलांच्या गावात धडकणार आहे. आंदोलक संगमनेरवरून लोणीच्या दिशेने पायी चालत निघाले. सरकारकडनं कुठलाही निरोप न आल्यानं लाँग मार्च लोणीच्या दिशेनं निघालाय. मागण्यांबाबत अद्यापही तोडगा निघाला नाहीये, त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आहे. सोलापुरात प्रहार संघटनेनं आंदोलन केलं. सिद्धेश्वर तलावातील मासे मरत असल्यामुळे प्रहार संघटनेनं महापालिकेत मासे टाकून आयुक्तांचा निषेध नोंदवलाय. तर यावेळी तलावातील माशांच्या मृत्यूला महापालिका आयुक्त जबाबदार आहेत अशा घोषणा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं आंदोलन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करून दोषींवर FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलेलं आहे. बुलढाण्यातील मलकापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. मक्याला मिळणाऱ्या कवडीमोल दरावरून कार्यकर्त्यांनी थेट मलकापूर तहसील कार्यालयामध्ये मका फेकून प्रशासनाचा निषेध नोंदवला. सरकारनं 2,400 रुपये हमी भाव जाहीर करूनही प्रत्यक्षात मका केवळ 1,200 रुपयांनी खरेदी केला जातो. कोल्हापूर शहरातील जवळपास 2,500हून अधिक पथदिवे बंद आहेत, तर हजारो पथदिव्यांचा प्रकाश पुरेसा नसल्यानं शहरातील अनेक भागात अंधार आहे. याची देखभाल करणाऱ्या कंपनीला महापालिकेनं अनेक वेळा नोटीस देऊन देखील दुरुस्ती केली जात नाहीये. कोल्हापूरच्या शिरोली टोल नाक्यावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. चोरट्याचा बसवरील ताबा सुटल्यानं टोल नाक्याच्या कठड्याला बस जोरात धडकली. दरम्यान या घटनेनंतर चोरटा घटनास्थळावरून फरार झाला असून शाहूपुरी पोलिसांकडनं शोध सुरू आहे. दीव दमणमध्ये घरफोडी करून पसार झालेल्या 3 परप्रांतीयांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली.
नाशिक रोड परिसरात 3 जण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींनी लाखोंची घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. नाशिकमध्ये बनावट चेकद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करून तब्बल 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. दादरमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला. 16,62,000 रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. एक्सप्रेस ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकानं मुंबई आणि सोलापूर विभागात स्वतंत्र कारवाई करत चोरांना अटक केली. त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.